नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतामध्ये बघा पूर एक 2 दिवसापूर्वी ओसरला होता. आता परत पुराचं पाणी माझ्या रानामध्ये यायला लागलं आहे. बघा ही माझी बोरची पेटी आहे. पाणी सगळं हे हा मक्याचा जो प्लॉट आहे, मक्याचा प्लॉट, हे पाणी सगळं ओसरलं होतं 2-3 दिवसापूर्वी. आमच्याकडे पाऊस पण बंद झाला आहे, पण पुण्यात वगैरे पाऊस चालू असल्यामुळे इथं पाण्याची लेवल पण वाढायला. बघा मला दिसतोय का बघा महापूर, बघा तिथं ते माझं सगळं शेत ते खाली गेलेलं, पाण्याखाली गेलेलं आहे. खाली बघा इकडे ऊस पण आहे. त्या ऊसामध्येच निम्मापर्यंत पाणी मी तुम्हाला दाखवतो, एक दाखवतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, इकडे मी आलेलो आहे. बघा हे वाटे, हे माझं शेत आहे आणि ही आमची वाट आहे. म्हणजे बघा या वाटेमध्ये पाणी आहे. बघा ऊस सगळं पाण्यामध्ये पाणी वाहत आहे, त्यामुळं आता ऊस पडला. या ऊसामध्ये सगळं इथून तिथून खाली 3-3.5 एकर ऊस आहे. त्या साईडला बघा इकडं पाणी हळूहळू वाढायला, फ्लो पाण्याचा कंटिन्यू चालू आहे. खाली माझी मका आहे 1-1.5 एकर. खाली जाऊ शकत, खाली जायला बघा. हे 1-2 दिवसापूर्वी काल परवा पाणी नव्हतं, एका रात्रीमध्ये हे पाणी वाढलेलं आहे. तर बघा हे कसं पाणी हळूहळू वर पाऊस चालू असल्यामुळे हे पाणी जास्तीत जास्त वाढलं आहे. आज दुपारपर्यंत का संध्याकाळपर्यंत पाणी हा माझ्या मते हे जे पाणी आहे ते पाणी इथपर्यंत टेकेल असं मला वाटतं. पुढच्या प्लॉटला वर जाईल असं वाटतंय मला, कारण की सकाळी मी आलं तेव्हा पाणी खाली होतं. एक 9-10 वाजेपर्यंत पाणी चांगलं वाढलं आहे. तर वर जोर पाऊस असल्यामुळे सिन्नर नदी काठच्या क्षेत्रात म्हणजे शेतकरी त्यांनी सावधानता बाळगावी, कारण की पाण्याचा फ्लो चालू आहे. जसं पाणी वाढतं तसं पाणी उजनीचं पाणी सोडण्यात येत आहे. भीमेतनं पण पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरण जे आहे, त्यामुळे माळा घ्या, करमाळा घ्या, बार्शी घ्या, हे सगळे गाव हार्ड मोडवर आहे. तर त्यामुळं शेतकऱ्यांनी पण काळजी घ्यावी, त्यांची जनावरे वगैरे नीट सुरक्षित बांधावी. सरकारने लवकरात लवकर पंचनामे लवकर करावे आणि शेतकऱ्याला ती भरपाई द्यावी पटकन. बघा कसं पाणी, बघा मग महापूर दाखवतो. बघा तिथं झूम करून दाखवतो मी. बघा ह्याच्या पाठीमागं माझा रस्ता आहे. बघा तिथं पाणी, बघा शेतामध्ये कसं आहे माझं. बघा हे खाली सगळे जे पाणी जे दिसतं आहे, त्या खाली या प्लॉटच्या निम्याखाली तिथं सगळं पाणी आहे. हो सगळं पाणी आहे तिथं. हे हा रस्त्यामध्ये जे दिसतं आहे इथं, हे सगळी वाट आहे, खालीपर्यंत सगळं पाणी, इथपर्यंत पाणी. बघा पाणी इथपर्यंत आलं आहे. मी थोडं आलो आहे, मला हे करून दाखवतो. बघा पाणी येत आहे, हे पाणी येतं. पाणी हळूहळू पाणी हे वाढायला लागलं आहे.